तर आपण पाहतोय चैत्यभूमी परिसराला सुद्धा छावणीचं स्वरूप आलेलं आहे। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागलेले आहेत। सीजेपीचे कार्यकर्ते आज मुंबईतही आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादरच्या चैत्यभूमी परिसराला छावणीचं स्वरूप आलंय। चैत्यभूमी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दादरच्या चैत्यभूमी परिसरात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूया। रविवारी दुपारी शिवाजी पार्क मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन जे आहे ते कॉक्रोच जनता पार्टी आणि शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आलं होतं। एक निषेध आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि आज चैत्यभूमी या परिसरामध्ये संध्याकाळी 4 वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती मिळतेय। तत्पूर्वी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात असलेला पाहायला मिळतोय। अगदी सकाळपासूनच चैत्यभूमीचा हा परिसर या ठिकाणी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला पाहायला मिळतोय। आपण बघतोय की ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। यासोबतच पोलिसांच्या गाड्या देखील त्या ठिकाणी तैनात असलेल्या पाहायला मिळत आहेत। कोण नेमकं शिवाजी पार्क या ठिकाणी येत आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलीस तपासून घेत असलेल्या पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्यांची देखील कसून अशी चौकशी सध्या केली जात असल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शिवाजी पार्क पोलिसांनी या ठिकाणी हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे चैत्यभूमी परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं देखील बघायला मिळत आहे। कॅमेरा प्रवीण वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर मुंबईमधली एकूणच परिस्थिती आपण पाहिली त्यानंतर दिल्लीतील प्रस्तावित संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सुरक्षेच्या कारणास्तव सेंट्रल सेक्रेटरीसह जनपथ, राजीव चौक, पटेल चौक आणि सेवा तीर्थ मेट्रो स्थानकं पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आलेली आहे। सीजेपी आंदोलनामुळे दिल्लीमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले, त्यामुळे मेट्रो स्टेशनवर तुफान गर्दी झाली। दरम्यान प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। मात्र मेट्रो स्टेशन्स बंद असल्यामुळे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात मेट्रो स्टेशन्सवर गर्दी होते। दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेले सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासाठी सरकारसमोर प्रमुख अटी ठेवलेल्या आहेत। शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाची जबाबदारी सरकारनं द्यावी आणि अटींसह आणखी 2 अटी वांगचुक यांनी सरकारपुढे ठेवल्या। रुग्णालयामध्ये आपल्याला बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात ठेवून बंधनं लादल्याचा आरोप वांगचुक यांनी प्रशासनावर केलेला आहे। तर वांगचुक यांनी कोणत्या 3 अटी ठेवलेल्या आहेत हेही आपण सविस्तर पाहूया। तर सरकारसमोर कोणत्या 3 अटी ते आपण पाहतोय। सरकारनं पेपरफुटीची जबाबदारी घ्यावी, संसदेत विषय ठळकपणे मांडण्याचं आश्वासन द्यावं, सर्वपक्षीय खासदारांनी मला रुग्णालयामध्ये येऊन अटी पूर्ण करण्याचं आश्वासन द्यावं। या 3 अटी वांगचुक यांनी सरकारपुढे ठेवलेल्या आहेत।